आयुष्यात कधी कुणाला कमी समजायचं नसतं. कारण काय आहे, गरज ही प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकजण काही ना काही आपल्याला पण त्रास देऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुणाला पण कमी समजायचं नाही. असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आम्ही वेडिंग शूटला गेलेलो एका ठिकाणी आणि लवकर पोचलेलो आणि कसं असतं, आम्हाला जेवायला मिळतं नाही मिळतं, टाईम मिळतो नाही मिळतो, म्हणून आम्ही सकाळी लवकर जातो, जे काय तयार झालं असेल ते खातो. मग आम्ही जाऊन तिथं एक रिक्वेस्ट केली त्या आचार्याला की आम्हाला लवकर काय तर खायला द्या. मग बाकी काय झालं नव्हतं, मग राईस वगैरे झालं होतं. मग आम्ही म्हटलं राईस द्या, तेवढंच द्या आम्हाला हळदीला वगैरे शूटला जायचं आहे, आम्ही फोटोग्राफर आहे. तर ते नाही म्हटलेत की थोड्या वेळानं पहिल्या पंक्तीला बसा. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, आमच्यासोबत एक म्हणजे थोडंसं वयस्कर फोटोग्राफर पण होते, आमच्यासाठी राहू दे ॲटलिस्ट, त्यांच्यासाठी तर त्यांना तर द्या, आम्ही जातो. तरी पण ते नाही म्हटलेत. आम्ही त्यांना तोंडावर सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला देत नाही ना, शेवटी तुम्हाला दाखवतो. 1 तास लेट नाही केला तर नावाचं एस की नाही. मग आम्ही काय केलं माहिती आहे, शेवटी क्लोजअप काढायचं टायमिंग होतं, ग्रुप घ्यायचं टायमिंग होतं. मुद्दामून आम्ही ग्रुप घेतले. 1 तास ते तिघं चौघं चला की जेवायचं अक्षरशः वैतागलीत. इतकं वैतागलीत की नाही, त्यांना असं वाटायला लागलं की चुकी केली. आणि त्यांच्या तोंडावर म्हणलं, सकाळी जर तुम्ही लवकर केलं, आम्हाला दिलं असं ना जेवण जे काही केलेलं, तर ही वेळ आली नसती. त्यामुळे कधी कुणाला कमी समजायचं नाही. जमी किस पे है सब निगाहें, खुली किसकी खातिर है बाहें.